आता आपल्याला आज शिकायचं काय पोरांनो, भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज. बघा आता पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं कालपर्यंत, किंवा आपण पाठीमाग समछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी बघितली का? आता आपल्याला काय बघायचं, भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज बघायची. अतिशय सोपा टॉपिक आहे, फक्त नीट मन लावून लक्ष द्यायचं आहे आणि बघायचं आहे, आपल्याला तो लगेच येईल. बघा आता बघा, आता सुरुवातीला आपण समछेदची बेरीज आपण अशी करायचो का रे, 7/3 समजा होतं आणि 9/3 आहे. तर हे दोन अपूर्णांक म्हणजे समछेद, ह्यांचा छेद काय झाला, समान झाला. मग ह्याचं उत्तर काय यायचं, छेदाचं उत्तर आपण 3 असंच म्हणायचो. 9 आणि 7 यांची बेरीज करायचो, 16 यायचं उत्तर, म्हणजे 16/3 ह्याचं उत्तर यायचं. आता या दोघांमध्ये काय समान होता, दोघांचा छेद समान होता. नीट लक्ष द्या, समोर लक्ष द्या. पुढं ह्या दोघांचा काय समान होता, छेद समान होता, समोर लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय, छेद भिन्न असणारे म्हणजे त्या दोघांचा छेद समान नसणारे उदाहरण सोडवायचे. कशी बघा, आता उदाहरण क्रमांक 1 घेतो मी. 1/3 अधिक समजा 2/4 असं उदाहरण आहे. बघा 1/3 अधिक 2/4 ह्यांचा छेद समान आहे का? छेद समान नाही. ह्याचा छेद किती आहे, 3. ह्याचा छेद किती आहे, 4. छेद समान नाही. अशा वेळेस काय करायचं बघा, आता अशा वेळेस सोडवताना पहिल्या अपूर्णांकाचा अंश घ्यायचा, किती तो 1 आहे. दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद घ्यायचा, किती तो 4. पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करायचा. कळलं बघा, इथपर्यंत कळलं का? पहिल्या अपूर्णांकाचा अंश, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद, मध्ये काय द्यायचं, अधिक चिन्ह, कारण इथं आपण बेरीज करायची आहे. नंतर दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे 2 गुणिले 3 येणार. आणि छेदामध्ये काय करायचं, हे सगळं अंश झाला आणि छेदामध्ये काय, या दोन्ही छेदांचा गुणाकार, दोन्ही छेद. कळलं का बघा, इथपर्यंत कळलं? पहिल्या अपूर्णांकाचा अंश, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद मांडला, मध्ये बेरजे चिन्ह ते बेरजे चिन्ह मांडलं, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश, पहिल्या अपूर्णांकाचा छेद, त्यांचा गुणाकार मांडला. आणि हे सगळं जे मांडलं ते अंशाला मांडायचं आणि छेदाला काय करायचं, छेदाला या दोन संख्यांचा किंवा दोन छेदांचा काय करायचा, गुणाकार करायचा. 3 गुणिले 4 आलं. आता उत्तर काढताना आपण कंचे भागुबे व नियम पाहिला होता का? त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा गुणाकार करणार आणि मग बेरीज का? मग गुणाकार 4 1 4 अधिक चिन्ह आहे असं, 3 दुने 6 छेदाला 4 त्रिक 12 बरोबर 6 आणि 3 9 अंश छेद 12 हे याचं उत्तर आलं. सॉरी 6 आणि 4 सॉरी 6 आणि 4 10 अंश छेद 12 हे ह्याचं उत्तर आलं. समजलं का बघा? आपण क्रम मात्र हा चुकायचा नाही बरं का. क्रम काय राहणार, पहिल्या पूर्णांकाचा अंश, दुसऱ्या पूर्णांकाचा छेद, अधिक दुसऱ्या पूर्णांकाचा अंश, पहिल्या पूर्णांकाचा छेद, हे सगळं कशाला, अंशाला. आणि छेदामध्ये काय घ्यायचं, दोन्ही अपूर्णांकांचा गुणाकार. दुसरं एक उदाहरण बघू आपण. समजा 2/7 अधिक 1/3 समजा घेऊ. बघा आता सगळं सेम आपण घेतलं, फक्त 4 ऐवजी 7 येतोय. बघा असू दे, काय अडचण नाही. क्रम बघा, पहिल्या अपूर्णांकाचा अंश, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार, अधिक दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश, पहिल्या अपूर्णांकाचा छेद म्हणजे 1 गुणिले 7 छेदामध्ये 7 गुणिले 3 म्हणजे 3 गुणिले 7 मांडा किंवा 7 गुणिले 3 मांडा. आता बघा इथं बघा 3 दुने 6 अधिक 7 1 7 आणि 7 त्रिक 21 7 आणि 6 13 अंश छेद 21 हे ह्याचं उत्तर आलं. उत्तर कळते कसं काढायचं ते? कोणतं? हा छेद, हा छेद म्हणायचा. हा ह्याच्या आपण ही नाही का, आपण असं करा 10 अंश 12चं 10ला आपण काय म्हणतो, अंश. 12ला काय म्हणतो, छेद. नंतर इथं याला इथं आपण रेष ओढून ह्याच्या वरलेले, हा सगळा काय झाला, हा अंश. कळतंय का? आणि हा सगळा इथला काय झाला, हा छेद. मग आपण अंशांची बेरीज अंशाला मांडली, छेदांची बेरीज छेदाला. 7 आणि 6 13 अंश छेद 21 हे झालं उत्तर. कळलं का? इथपर्यंत आलं. आता हे सेम वजाबाकीला वापरायचं. कळतंय का? आपण बेरीज वजाबाकी एकदम सोपा भाग आहे बघा. हा शिकायचा म्हणजे शिकण्यासाठी एकदम भारी भाग आहे. आणि हा नाही सेम असंच वजाबाकी करताना पण नाही वजाबाकी करताना जिथं आपण फक्त बेरीज केली का नाही अंशाला, तिथं फक्त वजाबाकी. कसं बघा, आता समजा मी या ठिकाणी लिहितो बघा, आता
2/5 वजा 1/7 समजा असं लिहिलेलं आहे. दोघांचा छेद समान आहे का? नाही. दोघांचा छेद कसा आहे? भिन्न. आणि ह्यांची काय करायची? वजाबाकी. ठरलेलाच क्रम वापरायचा, क्रम चुकायचा नाही. क्रम जर चुकला तर गणित चुकलं. बेरजेमध्ये क्रम चुकला तरी चालेल, कारण का माहिती का आपण बेरीज करतोय, म्हणजे 4 + 5 केलं तर 9 येतं आणि 5 + 4 केलं तर 9 येणार आहे. पण वजाबाकी मात्र वजाबाकी करताना मात्र काय होतं बघा, इथं किती आहे? 2, इथं किती आहे? 7. ह्यांचा काय करायचा? गुणाकार. मध्ये चिन्ह कोणतं आहे? वजा. नंतर काय घ्यायचा? 1 गुणिले काय घ्यायचा? 5. सेम फक्त चिन्ह बदलायचं. अधिकच्या ऐवजी फक्त काय लिहिले आपण? वजा. आणि छेदामध्ये काय करावं लागेल रे आता? छेदामध्ये 5 गुणिले 7. ओकेच. आता बघा, हे बघा, 7 दुने 14, 5 एके 5. हे आपण गुणाकार अगोदर का करतोय कळतं ना? कंचे भागू बेव नियम. आणि छेदामध्ये 7 गुणिले 5 किती रे? 35. बरोबर आहे. आता 14 मधून 5 गेले, सांगा किती येतील? 9 राहिले. बरोबर, 9. आणि छेदामध्ये किती? 35. हे झालं उत्तर. कळलं का? अजून एक आपण गणित बघू ह्यासाठी. समजा 1/2 वजा समजा 5/9 घेऊ. आता बघा, नाही थांबा इथं 9 घेण्याऐवजी आपण इथं 11 घेऊ. तर तुम्हाला सांगतो मी परत, आपण 9 का घेतलं नाही ते नंतर बघा. 11 एके म्हणजे 1 गुणिले 11 वजा 5 गुणिले 2 5 गुणिले 2 भागिले 11 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 11. आता 11 एके 11 वजा 5 दुने 10 आणि 11 गुणिले 2 22 का? आणि 11तून 10 गेले 1 काय रे? 2 कसं रे? 1 राहणार रा. हे तर किती झालं? 1/22 आणि हे तर आलं तर किती? 9/35. कळलं का? बघा, कळलं का? एकदम सोपं आहे बघा ते. म्हणजे उदाहरणं बोला. 9 का घ्यायचं नसतं? 9 घेतल्यावर काय झालं असतं बघा. इथं 9 घेतल्यावर काय झालं असतं? 1/2 वजा 5/9 जर आपण घेतलं असतं तर काय झालं असतं बघा. आता 9 गुण म्हणजे 1 गुणिले 9 केलं असतं का? वजा इथं 2 गुणिले 5 केलं असतं का? आणि छेदामध्ये काय केलं असतं? 2 गुणिले 9 का? 9 एके 9 5 दुने 10 आणि हातच्याला 18 आला, छेदाला 18 आला असतं का? आता 9 वजा 10 तुम्ही कसं केलं असतं? 0 कसं येईल तेव्हा? 9 वजा 10 0 येत नाही. त्याचं उत्तर आहे का नाही? वजामध्ये येतं वजा. पण ते आपल्याला एवढं लवकर शिकायचं नाही. डायरेक्ट ते 6वीला 7वीला शिकायचं. 6वीला आपल्याला डायरेक्ट शिकायचं, ते आत्ता नाही. वजा 1 येतं. हां, कसं कळलं तुम्हाला? मग त्यामुळे आपण तुम्हाला हे सिलेबसला नाही आणि आपल्याला शिकायचं पण नाही लगेच हे. त्यामुळे इथं 9 नाही घेतलं मी, त्यामुळे हे कॅन्सल केलं. आपण इथं 11 घेऊन सोडवलं उदाहरण. कळलं का? काय अडचण नाही? एवढं समजलंय? चला ठीक आहे. मग अशी आपण उदाहरणं घेऊयात. एक 10 ते दोन्हीची 5 उदाहरणं घेऊ. बेरजेची 5 आणि वजाबाकीची 5. ही नाही लिहायचं. तुम्हाला देतो उदाहरणं मी. हा लिहायची ती उदाहरणं लिहा की तुम्ही. 5 तर फक्त यायचे, जास्त नाही. किती फक्त? नाही इथं लिहूया आपण. इथं 5 घेऊ फक्त आपण. इथं उदाहरणं. आपलं टोपण कुठे गेल्याचं? पेनचं टोपण कुठे गेलं रे? ठीक आहे बघा. आता घ्या पहिलं उदाहरण घ्या. आपण बघूया टोपण कुठे गेले ते. पहिलं उदाहरण घ्या. 2/9 वजा 1/7. बघा पहिलं उदाहरण. 2/9 वजा 1/7 हे झालं पहिलं उदाहरण. कळलं नाही तुम्हाला? बघा की असू दे की. फाड्या तसंच ठेवतोय मी, फक्त क्रम नाही चुकायचा. हां, सेम तसंच करायचं. पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद. वजा असेल तर वजा, अधिक असेल तर वजा, अधिक असेल तर अधिक, वजा असेल तर वजा. दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश पहिल्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार करायचा. सोडून गेलं की दुसरं उदाहरण मी इथे लिहितो. 7 गुणिले 2 वजा 2 गुणिले 7 बी लिहा किंवा 7 गुणिले 2 लिहा. गुणाकार तेवढाच येणार आहे आपला. कळतंय का? चला, अशी फक्त 5 उदाहरणं आपली झाली की आपल्याला भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज समजली म्हणायचं.
कुठं? हो चालते की, लिहा की. हे पुढे लिहिलं तरी चालतंय, खाली लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. झालं का उदाहरण सोडवून झालं? तेजू किती आलं उत्तर? हां सोडवू दे का? बरं सोडवा सोडवा सोडवा, चला लवकर उत्तर काढा. अरे एकदम सोपं आहे. क्रम ठरलेला आहे. पहिल्या अपूर्णांकाचा अंश, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार, वजा चिन्ह असेल तर वजा, अधिक असेल तर अधिक. दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश, पहिल्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार आणि छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार. मग इथं काय यायला पाहिजे बघा, 2 गुणिले 7 वजा 1 गुणिले 9. हां हा चालते, काय अडचण नाही. 7 दुने किती? 14. 9 एके 9, 9 7 63. 14 तून 9 गेले 5, 5 अंश छेद 63. एवढं आले का बघा? कळलं का? क्रम आपण चुकायचा का नाही? क्रम चुकला तर उत्तर चुकलं. दुसरं उदाहरण घ्या. चला दुसरं उदाहरण घ्या. समजा 3 अंश छेद 4 वजा 1 अंश छेद 2. बघा चला, असू दे वजाबाकी आधी पक्की होऊ दे आपली. वजाबाकी बेरीज कसं असेल तर सोपंच आहे, ते क्रम तोच आहे आणि सिक्वेन्स म्हणजे त्याला प्रोसेस तीच आहे, फक्त आपण घेतोय वजा. बघू तुम्हाला जमते का काय. 3 अंश छेद 4 वजा 1 अंश छेद 2. पटापट बेरीज करायची आहे. बेरीज करताना काय वजाबाकी करायची आपली. वजाबाकीचं उदाहरण बरं का, बेरजेच नाही, वजाबाकीचं उदाहरण आहे. मध्ये चिन्ह कोणतं नीट बघायचा. ते वजा असेल तर वजाबाकी, अधिक असेल तर बेरीज आपण करणारच त्याची, पण फक्त नीट लक्ष देऊन. झालं? हां सांगा उत्तर. 2 अंश छेद 8 बरोबर, कायच अडचण नाही. 2 अंश छेद 8. तू झालं का श्रेयश? तुला समजलंय का नाही समजलं? समजलं का श्रेयश? नाही समजलं, नीट लक्ष देऊ. हे 2 अपूर्णांक तुझ्या समोर आहेत. दोघांची काय करतोय आपण? बेरीज आहे का रे? वजाबाकी करतोय. ह्या दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे का? नाही, म्हणजे ही भिन्न छेद अपूर्णांकाची वजाबाकी का? मग आपण याच्यामध्ये काय करणार बघ, पहिल्या अपूर्णांकाचा अंश सांग मला किती आहे? 3. तो इथं 3 मांडला. मध्ये लगेच गुणाकारात चिन्ह द्यायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद लिहायचा. किती? 2. तो 3 गुणिले 2 इथं लिहिलं. मध्ये कोणतं चिन्ह आहे? वजा. तो इथं वजा लिहिलं. दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश किती आहे? 1. आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 4. ह्या दोघांमध्ये गुणाकार आणि छेदामध्ये ह्या दोघांचा, छेदाला दोन्हीकडे 4 म्हणजे एकीकडे 4 आणि इकडे 2 आहे का, ह्यांचा गुणाकार घ्यायचा म्हणजे 4 गुणिले 2. कळेपर्यंत. आता मला सांग श्रेयश, आपण कंचे भागू बेव नियम पाहिला का? कंचे भागू बेव ह्याच्यामध्ये गुणाकार अगोदर नंतर बेरीज किंवा नंतर वजाबाकी का? म्हणजे अगोदर काय केलं पाहिजे? गुणाकार. मग मला सांगा, 3 दुने 6 वजा चिन्ह आहे असं, 4 एके 4. छेदामध्ये 4 दुने 8. 6 तून 4 गेले 2. 2 अंश छेद 8. हे उत्तर झालं फायनल. कळतंय का नाहीच? चला आता पुढचं उदाहरण घ्या. मग तिसऱ्या क्रमांकाचं 5 फक्त घ्यायची. 5 घेऊ उदाहरण, बास करू आपण. अजून किती? 2-3 उदाहरण अजून घेऊ आणि बास करू. 2 झाली. 2 अजून 3 फक्त घ्यायची. चला पुढचं घ्या उदाहरण. की तो तिसरं उदाहरण, 2 अंश छेद 5 वजा 2 अंश छेद 5 वजा 1 अंश छेद 9. बरोबर. 2 अंश छेद 5 वजा 1 अंश छेद 9. आता बघ, आता येते. आत्ता बरोबर घेतली की आपण 9 घेऊ शकतो की. म्हणजे अपूर्णांक बदलले 9 कुठे घेऊ शकतो. फक्त आपलं काय करायचं की पहिला जो गुणाकार आहे का नाही तो मोठा आला पाहिजे. बरोबर आहे का? कळलं ना? हां मग आता इथं तर येतोय की मोठा, त्यामुळे काय अडचण नाही. बघा सोडवा पटापट. श्रेयश आता जमते का बघ बर. श्रेयश चला 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 बघा. क्रम तोच ठेवायचा आहे. पहिल्या अपूर्णांकाचा अंश, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद वजा
दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश पहिल्या अपूर्णांकाचा छेद, क्रमामध्ये बदल नाही, क्रम तोच, मध्ये वजा चिन्ह म्हणून वजा चिन्ह मांडलं, छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार. येणारं उत्तर आहे ते अंशामध्ये अंश, छेदामध्ये छेदाचं मांडायचं. बघ 8 अंश छेद 45 आले का बघा. 8 अंश छेद 45 आले का बघा. जर ते आलेलं असेल सगळ्यांचंच तर उत्तर बरोबर आहे आपण म्हणणार. जर आलेलं नसेल तर उत्तरात काहीतरी फॉल्ट आहे. चला झालंय का सांगू उत्तर मग बघा. श्रेष्ठ तू जमलं का आता बघ बरं. आलं का तुला नाही आलं अजून. 13 कसं येईल रे. आता बघ मला सुरुवातीला सांग पहिल्यांदा की अशी आपण रेष ओढल्यानंतर अंशाला पहिल्यांदा आपला विचार करायचा, अंशाचा म्हणजे रेषेच्या वरचा विचार. सुरुवातीला आपण कार्तिक काय करणार 2 गुणिले 9 घेणार म्हणजे 2 गुणिले 9 वजा 5 गुणिले 1 किंवा 1 गुणिले 5 कसंही मांडा. ह्याच्यामध्ये अरे गुणाकाराचा क्रम चालतोय बदललेला पण ह्या पूर्णांकाचा म्हणजे ह्या अंशाचा आणि ह्या छेदाचा गुणाकारच पहिल्यांदा मांडायचा हे मी सांगतोय. कळतंय तुम्हाला. म्हणजे ह्या 5चा आणि 1चा गुणाकार पहिल्यांदा मांडायचा नाही, 9चा आणि 2चा पहिल्यांदा मांडायचा. मग इथं तुम्ही 2 गुणिले 9 लिहिलं तरी चालेल किंवा 9 गुणिले 2 लिहिलं तरी पण चालणारच आहे. उत्तर तेवढंच येणार. इथे 1 गुणिले किती घ्यायचं 5, छेदामध्ये 9 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 9. आता बघा 9 गुणिले 2 किती रे 18, 5 एके 5, छेदामध्ये 9 गुणिले 5 45, 18तून 5 गेले 13. बरोबर आहे का. 13च की आणि छेदाला 45. तुझं किती उत्तर आलं तर रे कार्तिक. 8 कसं काय आलं होतं. ठीक आहे 13 आहे की अंशाला 13 बरोबर आहे. आणि छेदाला 9 गुणिले 5 45 झालं उत्तर. तुमचं किती आलं 13 अंश 45. बघा समजतंय का. अजून फक्त 2 शेवटची उदाहरण आहेत फक्त मन लावून बघा. चौथं उदाहरण आहे बघा 1 अंश 7 अधिक 3 अंश 9 बेरीज आहे. चला सुरू करा. 1 अंश 7 अधिक 3 अंश 9 बेरीज आहे. अतिशय सोपं आहे. पहिल्या पूर्णांकाचा अंश दुसऱ्या पूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या पूर्णांकाचा अंश पहिल्या पूर्णांकाचा छेद ह्या सगळ्यांचा गुणाकार करून अंशामध्ये बेरीज, छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार. 1 अंश 7 अधिक 3 अंश 9 बघा. चला चला उरका पट 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 पट. चला तेजू समजते का आता. सिनल तुला समजलंय. चला आवरा आवरा आवरा. चला कार्तिक आलं का. झालं का मोहित झालं बघा. हां सांगा उत्तर. 30 कसा 63. बघा सुरुवातीला 1 गुणिले 9 का 1 गुणिले 9 करायचं का रे अधिक 3 गुणिले 7 छेदामध्ये 7 गुणिले 9 9 एके 9 7 त्रिक 21 छेदामध्ये 9 7 63 21 आणि 9 बेरीज किती येते रे 30 30 अंश 63. आलं उत्तर बघा 30 अंश 63. शेवटचं उदाहरण आहे बघा. शेवटचं उदाहरण 5व्या क्रमांकाचं तुम्हाला जमतंय का बघा. चला सोडवा. अतिशय सोपं उदाहरण आहे बघा. बघा 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 उत्तर बघा. लवकर करा लवकर करा. हां तसं आहे की बघा की 5 अंश 27 आलं का कोण असं करत बसलं इथं 2 गुणिले 27 अधिक 3 गुणिले 27 नाही. असं का करायचं नाही कारण दोघांचा छेद काय समान. त्यामुळे उत्तराचा छेद 27 असणार. 2 आणि 3 5. हे नीट लक्ष द्यायचंय. छेद समान असेल तर ते करत बसायची गरज नाही. फक्त आणि फक्त अंशांची बेरीज किंवा वजाबाकी जे असेल ते आणि छेदाला तसाच त्यांचा छेद समान राहणार. कळलं का. काय अडचण. चालतं ठीक आहे. मग आज आपण इथं तास थांबू आणि उद्याच्याला परत नवीन टॉपिक बघू.